तुमचा चेहरा पाहून वाटतं मला की भीक मागणारे साधू तुम्ही नसावेत. मग तो साधू बोलतो, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. आई तुला खरं सांगू, ओळखलं तू ओळखलं. आम्ही भीक मागणारे साधू नाही आई, पण तुला खरं सांगतो, भाग्यवान आहेस तू. ज्या देवासाठी 80,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन आम्ही तपश्चर्या केली, तो राम तुझ्या पोटी जन्माला आला. भिक्षाचं नाटक केलंय, लांबून का होईना पण तुझा राम दाखवणं. हे आई, धिक्कार असो या नर शरीराचा. कौशल्यामाई, तुझ्या महालाच्या भिंतीचे दगड होऊन आम्ही जन्माला आलो असतो, आणि त्या दगडाला लहान वयामध्ये घरातली घरात दगडाला धरून राम चालला असता, तर दगडाच्या रूपात आमचा उद्धार झाला असता.